शेजारचं गोवा राज्य आहे, प्रमोद सावंत साहेब तिथं मुख्यमंत्री आहेत, पर्यटनावर परिणाम व्हायला लागल्यावर त्यांनी सगळंच बंद केलं। जयंत पाटील यांनी प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला। त्यांच्या जागी आमदार शशिकांत शिंदे यांची नियुक्ती झाली। हे आपण सर्वांनीच पाहिलं। पण जयंत पाटील आता पुढे काय करणार? नव्या पर्वाची सुरुवात म्हणजे नेमकं काय? जयंत पाटील भाजपमध्ये जाणार का? जयंत पाटील अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार का? या आणि अशा बऱ्याच सध्या चर्चा जयंत पाटील यांच्याबद्दल सुरू आहेत। पण आजचा विषय गोव्याचा आहे। काय आहे हा विषय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जयंत पाटील यांनी 4 दिवस आधी विधानसभेमध्ये गोव्याचा आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गोव्यामध्ये स्थानिक आणि पर्यटकांवरील त्रास कमी करण्यासाठी ज्या उपाययोजना जाहीर केल्या त्याचं कौतुक केलं। यामध्ये जयंत पाटलांनी डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गोव्यामध्ये ई-चलन कशा पद्धतीने केलं जातं त्याबद्दल अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाते याचं कौतुक केलं। जयंत पाटील काय म्हणाले आपण पाहूया। कोणत्याही चौकात पोलीस ई-चलन लावू शकत नाहीत। जिथं ई-चलन आकारले जातील तिथं एक वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतो तरच ई-चलन आकारलं जातं। अध्यक्ष महोदय, शेजारच्या राज्याने केलंय, आपणही त्याचा वापर करावा। आता जाणून घेऊयात गोव्यामध्ये स्थानिक आणि पर्यटकांमध्ये त्रास कमी करण्यासाठी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी कोणत्या उपाययोजना सुरू केल्या आहेत। पहिली उपाययोजना, केवळ पोलीस निरीक्षक जे बॉडी कॅमेरा लावून ड्युटीवर असतील त्यांनाच दिवसा चलन कापण्याचा अधिकार असेल। रात्रीच्या वेळी चलन देण्याचा अधिकार पोलीस निरीक्षक किंवा पोलीस उपनिरीक्षक यांच्याकडेच राहील। राज्य पोलिसांकडून डॅश कॅम, रस्त्याच्या कडेला लावलेले डिजिटल कॅमेरे किंवा ऑप्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI तंत्रज्ञान वापरून वाहतूक उल्लंघन ओळखलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। पोलीस कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल किंवा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदांवरील कोणत्याही अधिकाऱ्याला चलन कापण्याचा अधिकार नसेल। या सर्व नियमांमुळे स्थानिक आणि पर्यटकांचा त्रास नक्कीच कमी होणार आहे आणि पोलिसांवर लाचखोरीचे आरोपही संपतील असं यामागचं उद्दिष्ट आहे। याचबरोबर सर्व पर्यटक वाहनांची सीमा तपासणी नाक्यांवर सखोल तपासणीही केली जाईल। जर रस्त्याच्या कडेला कोणी स्वयंपाक करताना आढळलं तर त्याचा गॅस स्टोव्ह सिलेंडर जप्त केला जाईल आणि त्याच्या वाहनांवर चलन लावण्यात येईल। रस्त्यावर भीक मागणं, समुद्रकिनाऱ्यावर मसाज देणं किंवा टुरिस्टना फसवण्यासाठी टाउंटिंग करणं यांसारख्या गोष्टींवर पुनरता बंदी घालण्यासाठी नवीन उपाययोजना आणि नियम जाहीर करण्यात आले। जर गोव्यात हे सगळं होऊ शकतं तर महाराष्ट्रात सुद्धा झालं पाहिजे। काय वाटतं तुम्हाला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जे कोणी गोव्याला फिरायला जाणार असतील त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा आणि नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।